नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अद्वैत आणि कला यांच्या लग्नाची लगीनघाई सुरू झालेली आहे। सर्व गोष्टी खूप छान पद्धतीने चालू आहेत। मग इकडे संगीताने आता फोन केलेला असतो। संगीताने रजनीला कॉल केलेला आहे आणि रजनीला संगीता विचारत आहे की रजनी मॅडम, मी तुम्हाला फोन याच्यासाठी केलेला होता की आता लग्नाच्या बांगड्या भरायच्या आहेत आणि मग तुमचा त्याचबरोबर आपल्या रोहिणी मॅडम आणि सरोज मॅडम यांचा गाळा काय आहे, म्हणजे हाताला कोणत्या साईजची बांगडी लागेल ते मागवायचे आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला दुसऱ्या कोणत्या पद्धतीच्या बांगड्या हव्या आहेत का तेही तुम्ही सांगा। हे सगळं विचारायला कॉल केलेला असतो। आता मात्र रजनी म्हणते की अहो, हिरव्याच बांगड्या चालतील ना, उगीच वेगळ्या कशाला मागवायच्यात आणि आता लग्नाच्या बांगड्या घालायच्यात तर त्या हिरव्याच घातल्या पाहिजेत असं ती बोलत असते। तेव्हा मात्र इकडे अद्वैत येतो। अद्वैत पाहत असतो की या दोघींचं बोलणं सुरू आहे। नक्की या दोघींमध्ये काय चालू आहे या गोष्टीचं अद्वैतला सुद्धा नवल वाटत असतं, पण काही करून अद्वैतला बोलायचं असतं। एकतर त्याचं बोलणं होत नसतं आणि अद्वैतला असं वाटत असतं की कधी एकदा मी बोलतोय। आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अद्वैत मागं लागलेला असतो की अगं रजनी काकी, मला बोलायचंय दे। तेव्हा रजनी म्हणत असते की नाही रे अद्वैत, अजिबात नाही बोलायचं, मी सांगितलंय ना तुला एकदा, असं रजनी बोलते। तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की अगं रजनी काकी, दे ना, मला बोलू दे तरी। रजनी म्हणत असते की नाही नाही अद्वैत, नाही मिळणार तुला फोन, असं म्हणत रजनी त्याला सांगत असते। तरीही अद्वैत मात्र म्हणत असतो की काय झालंय, मला दे ना फोन, असं काय करतेस तू, अगं मला यांच्याशीच बोलायचंय, मिसेस खरेंशीच बोलायचं आहे। तेव्हा मात्र अद्वैतला इकडे ती म्हणत असते की का, काय झालं, म्हणजे तुला कशासाठी बोलायचंय, नक्की काय म्हणणं आहे तुझं, असं अद्वैतला ती विचारू लागते। तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की अगं मला त्यांच्याशी बोलायचंय, फोन दे। तर अद्वैतने आता फोन घेतलेला असतो आणि अद्वैत मिसेस खरेंशी बोलायला सुरुवात करतो। अद्वैत विचारतो की सगळे कसं ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाहीये ना। तेव्हा संगीता सांगते की नाही, मग सगळे ठीक आहेत ना। संगीता म्हणते की हो, सगळे व्यवस्थित आहेत, काहीच प्रॉब्लेम नाहीये। तेव्हा मात्र इकडे तो म्हणू लागतो की मला दुसऱ्या बद्दल तुमच्याशी बोलायचं आहे, मला काही गोष्टी तुमच्याशी डिस्कस करायच्या। हे म्हटल्याबरोबर ती म्हणते की काय झालं। तेव्हा अद्वैत सांगत असतो की आता कसं आहे, लग्न घर आहे म्हणजे तुम्हालाही माहिती आहे की मला काय म्हणायचं आहे। लग्न घर आहे म्हटलं की घरामध्ये एवढं सगळा तामझाम करावा लागतो, मग खर्चाचा प्रश्न उभा राहिलाच ना। तेव्हा संगीता म्हणते की म्हणा आम्ही करून घेईल, काहीच हरकत नाहीये, आम्ही आहोत ना, आम्ही पाहतोय काय करायचं कसं करायचं ते। तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की हे बघा, कसं माहितीये का मिसेस खरे ही माझी बायको आहे, आमचं ऑफिशियली लग्न झालेलं आहे, त्यामुळं काहीच प्रॉब्लेम नाहीये आणि तिची हौसमौज करायची आहे। तिलाही वाटत असेल की तिचं लग्न धुमधडाक्यात झालं पाहिजे, सगळ्या व्यवस्थित गोष्टी झाल्या पाहिजेत, म्हणून मी तुम्हाला विचारतोय। आणि तिचा स्वभाव तुम्हाला माहितीये ती कशी आहे काय, ती मात्र माझं ऐकून घेणार नाहीये, म्हणून तर मी तुम्हाला फोन केलेला आहे, तुम्हाला विचारत आहे। तेव्हा संगीता म्हणते की अहो इकडे या, असं म्हणत कलाच्या बाबांना बोलावून घेते। कलाचे बाबा तिथे आलेले असतात। ते म्हणत असतात काय झालं, मग ती सांगते की जावई बापू म्हणतात की काही पैसे। तेव्हा ते म्हणतात की नाही नाही नको, काही नाहीये, आमचं होतंय मॅनेज। तेव्हा संगीताला ते म्हणू लागतात की हे बघ, आता काही नकोय आपल्याला, असं स्पष्ट सांगितल्यानंतर इकडे आता अद्वैत कलाला मेसेज करत असतो की माझा मोबाईल रोहिणीकडे आहे, पण नेमकी लगेच रजनी तिथे येते, काय झालं, म्हणजे आता काय करतोयस तू हे सगळं, असं विचारू लागते। तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो काही नाही ग रजनी काकी, नवीन मेसेज आलाय ना तुझ्या मोबाईलवरती, तेच बघत होतो। हे ऐकल्यानंतर रजनी म्हणत असते असं आहे का, बर बर, आणि मुद्दामच त्याच्याशी बोलायला सुरुवात करते। इकडे कला मात्र फोन करत असते। कलाने ठरवलेलं असतं की मला चांदेकरशी काही करून बोलायचंय, म्हणून कला अक्षरशः वैतागलेली असते। पण बिचाऱ्या कलाला ही गोष्टच नाहीये माहिती की अद्वैतचा फोन हा अद्वैतकडे नाहीये, अद्वैतचा फोन हा त्याच्यापासून काढून घेतलेला आहे, ही गोष्टच कलाला माहिती नसते। आणि तेव्हा मात्र इकडे कला फोनवर फोन लावत असते, परंतु अद्वैतचा फोन अद्वैतकडे नसल्यामुळं तिचं आणि अद्वैतचं बोलणं काही केल्या होत नसतं। आता मात्र इकडे कला म्हणत असते की काय झालंय नक्की, मला शोध घ्यावाच लागणार आहे आणि कशा पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे या सगळ्या गोष्टींचा विचार केलाच पाहिजे, असं कला म्हणत असते। आणि कला अद्वैतला काही करून मला तुला काहीतरी सांगायचंय चांदेकर, असं म्हणत कलाने आता इकडे अद्वैतला फोन लावलेला असतो।
पण अद्वैतचा फोन काही केला लागत नसतो. कला म्हणत असते, काय झालंय चांदेकर, नक्की कुठे आहेस तू, कशामुळं हे सगळं, आणि का फोन उचलत नाहीये तू, तुझा फोन लागतोय मधूनच बंद होतो, आता मी काय करू, आता मला काही करून चांदेकरशी भेटलं पाहिजे. इकडे कला मात्र कासावीस झालेली असते. कलाला प्रश्न पडलेला असतो की काय करू मी नक्की, कशा पद्धतीने गोष्टी करू, कारण मला काही करून चांदेकरला भेटायचंच आहे आणि मग मी एवढे फोन करते तरीही चांदेकर फोन उचलत नाहीये. इकडे अद्वैत सुद्धा बेडवरती असतो, आज त्याच्यासाठी अख्खा बेड असतो, तरीही अद्वैतला कलाची आठवण येत असते. अद्वैत म्हणत असतो की जोपर्यंत खरे नाहीये तोपर्यंत खरंच अर्थ नाहीये, असं अद्वैतच्याही डोक्यात सुरू झालेलं आहे. अद्वैतलाही वाईट वाटत आहे की मला खरेची आठवण येते, मी तिच्याकडे गेलं पाहिजे, आता मला काय करायचं सुचत नाहीये, माझं तिचं बोलणंही होऊ शकत नाहीये. कलाचा मोबाईल तर कलाकडे आहे, पण अद्वैतचा मोबाईल अचानक काढून घेतल्यामुळं जो गोंधळ झालेला असतो त्यामुळे इकडे ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र इकडे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा चालू झालेल्या आहेत, नेमकं त्याच वेळेस इकडे अद्वैत म्हणत असतो की नाही, मला आता विचार करावाच लागणार आहे, मला हे सगळं जे काही घडतंय त्याबद्दल आता कलाशी बोललं पाहिजे. इकडे अद्वैतलाही कलाशी बोलायचं आहे आणि त्याचबरोबर कलाला सुद्धा अद्वैतशी बोलायचं आहे. दोघंही एकमेकांसाठी कासावीस झालेले आहेत. अद्वैत म्हणतो, काय करू मी, कसं बोलू तिच्याशी, अद्वैतला कळतच नाहीये. खरं तर अद्वैतकडे एक ऑप्शन आहे प्रेक्षकांनो, म्हणजे कोणाचा तरी मोबाईल मागत बसण्यापेक्षा दुसरा मोबाईल घ्यायचा. आता तो चांदेकर आहे, चांदेकर म्हणजे काय साधा आहे का, आणि त्यात तो चांदेकर ज्वेलर्सचा सर्वेसर्वा आहे. मग चांदेकरने नवीन मोबाईल घेतला तर काय बिघडते, का घरातल्यांनी मोबाईल काढून घेतला, तो पण त्या रोहिणीने मोबाईल काढून घेतलाय, म्हणजे या चांदेकरच्या डोक्यात जरा तरी आलं पाहिजे ना. बरं, आपण कसंही करून इकडे कलाला भेटलं पाहिजे, ह्या गोष्टी त्याच्या डोक्यात चालू आहेत. मग त्याला का नाही वाटत आहे की मला चांदेकरशी या सगळ्या बाबतीत विचार केला पाहिजे आणि मला खरेशी बोललं पाहिजे, हा सगळा विचार आहे. मग मोबाईल घेऊ शकत नाहीये का तो, बरं मी काय म्हणते, साधा कमी किमतीचा घेतला तरी पण चालेल ना. परंतु नाहीये, इथे मात्र असं दाखवायचंय की नाही, तो मोबाईल घेऊ शकत नाहीये किंवा तो घेत नाहीये. इकडे कला अंगणात आलेली असते, ती म्हणत असते की अरे चांदोबा. इकडे अद्वैत म्हणत असतो की एकदा म्हण ना चांदोबा, आणि त्या क्षणी कला सुद्धा चांदोबा म्हणते, कारण ती चांदोबाकडे पाहत असते. अद्वैत सुद्धा तुळशीच्या जवळ उभा असतो, त्यालाही कलाची आठवण येत असते आणि कला आता चप्पल घालते आणि म्हणते, मला चांदेकरला भेटायला गेलंच पाहिजे. इकडे अद्वैत सुद्धा तोच विचार करतो की मला जाऊन खरेला भेटलंच पाहिजे, आणि कला नेमकी निघालेली असते तेवढ्यात आई बाहेर येते आणि म्हणू लागते, अगं कले कुठे चालली आहेस, काय चाललंय हे तुझं, असं म्हणू लागते. तेव्हा मात्र कला म्हणत असते की अगं काही नाही, जरा पाय मोकळे करून येत होते, आल्यापासून काही कामं केलेलीच नाहीयेत ना, म्हणून म्हटलं की जाऊन पाय मोकळे करून यावे, असा विचार करत कला निघालेली असते. तेव्हा ती म्हणते, अगं 2 दिवसावर लग्न आले, असं रस्त्याने रात्रीच्या वेळी फिरणं योग्य नव्हे, चल बरं घरात तू, चल बरं, असं असं म्हणत कलाला ती आत घेऊन जाते. कला बिचारी इकडे कशी तरी अद्वैतला भेटायला निघालेली असते, परंतु अचानक हा सगळा जो काही गोंधळ होतो त्यामुळं कलाला काही अद्वैतला भेटायला जाता येत नाही. इकडे संगीता मात्र म्हणत असते की अगं कले, कळतंय का तुला, मी तुझ्यासाठी सांगते ना, असं म्हणत संगीताने तिला घरात बोलवलेलं आहे आणि आता कलाला घरात जाण्याशिवाय काहीच ऑप्शन नसतो. संगीता म्हणत असते की काय करू, मला माहिती आहे हिला हिच्या नवऱ्याशी बोलायचं आहे, पण थोडी वेळ अशी गेली तर थोडं बरं होईल, असं संगीताच्या डोक्यात सुरू आहे. आणि इकडे कला म्हणत असते, पण तुला माहिती आहे का, जर आम्ही दोघं जण एकत्र येण्याऐवजी आमच्यामध्ये दुरावास निर्माण झाला तर काय करणार आहे, कळतंय का तुला, असं कला रागाने बोलत असते. तेव्हा मात्र आई म्हणत असते का असं नको बोलूस ग कले, असं काही होणार नाही, उगाच काय पण बोलत जाऊ नकोस तू, असं म्हणत ती इकडे कलाला शांत करू लागते. त्यासोबतच इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी कला छान तयार होत असते आणि त्याचबरोबर अद्वैत सुद्धा तयार होत असतो. आता त्यांच्याकडे विधी सुरू झालेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे विधी आहेत, गुरुजी आलेले आहेत, म्हणजे प्रत्येक ठिकाणची एक वेगळी पद्धत असते, त्या पद्धतीने गोष्टी घडत असतात. आणि त्याचबरोबर कला छान तयार होत असते. तेव्हा कलाला आठवत असतं की मागच्या वेळेस जेव्हा लग्न झालं होतं त्यावेळेस काय परिस्थिती होती, म्हणजे कशा पद्धतीने कला त्या लग्नामध्ये तयार झालेली होती. अद्वैतला सुद्धा आठवत असतं, पाठवणुकीच्या वेळेस सुद्धा अद्वैत स्वतःच गाडीत जाऊन बसलेला असतो, त्याने कलाचा विचारच केलेला नसतो की कला आपल्याबरोबर येते का नाही. त्याचबरोबर जेव्हा त्या दोघांनी आता आबांना सांगितलेलं असतं की आम्हाला दोघांना एकत्र राहायचं आहे, तो प्रसंग आठवत असतो. लग्नाच्या वेळेस अद्वैतला आठवत असतं की कशा पद्धतीने गोष्टी घडलेल्या होत्या. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे अद्वैतला सुद्धा आठवतं की आबांनी जेव्हा त्याला सांगितलेलं होतं
की चांदेकर तुला आता लग्न करायचं आहे. मग कला आवरत असताना सकाळी कला मुद्दामहून समोर येत असते, आरशाच्या पुढे येत असते आणि अद्वैतला डिस्टर्ब करत असते. या गोष्टी सुद्धा आठवत असतात. तर कला लग्न झाल्यानंतर जेव्हा घरात आलेली होती तो प्रसंग दोघांनाही आठवत असतो. कलाची अवस्था, घरातल्यांनी ॲक्सेप्ट न करणं, या सगळ्या गोष्टी तिच्या डोळ्यासमोरून जात असतात आणि या सगळ्यामुळं कलाला कळतच नाहीये की काय करायचं. त्याच वेळी इकडे कला म्हणत असते, पण आज काही करून मला चांदेकरला हे सत्य सांगायचं आहे. कारण तिच्या डोक्यात तो विषय घुमत असतो. तिला माहिती असतं की पुढे काय होणार आहे आणि त्याचबरोबर तिला जाणवतं की नाही, मला अद्वैतला हे सगळं सांगितलंच पाहिजे. परंतु अद्वैत इकडे म्हणत असतो की आज मला खरेला माझ्या मनातलं प्रेम तिला सांगायचंय, मला तिला कबुली द्यायचे. आम्ही लग्न तर करतोय, परंतु मला तिला प्रपोज करायचंय ना, ते राहिलंय ना, हा विचार अद्वैतच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि त्याचबरोबर अद्वैतने सुद्धा आता ठरवलेलं असतं. आता इकडे कलाला बोलवलं जातं. कला छान साडी नेसून तयार झालेली असते, मंडोळ्या बांधलेल्या असतात आणि आता विधी सुरू झालेले असतात. खरं तर कला आणि अद्वैत या दोघांच्याही लग्नाचे विधी, कलाच्या बाबतीत तर डायरेक्ट ती लग्न मंडपात आलेली होती, ते विधी राहिलेलेच होते. परंतु आता अद्वैतच्या बाबतीत अद्वैतचे आधी विधी झाले होते, पण कला बायको आहे या नात्याने राहिलेले होते. मग अद्वैत पूजेसाठी बसलेला असतो. अद्वैत म्हणतो की आज पहिल्यांदा असं झालंय की मी एकटा बसलोय, आज खरे नाहीये माझ्यासोबत, नाहीतर माझ्यासोबत खरे असते ना नेहमी पूजेला. असं अद्वैत म्हणतो की ठीक आहे, आता थोड्याच दिवसात मी आणि खरे पुन्हा जोडीने पूजा करू, असा विचार अद्वैतच्या डोक्यात सुरू झालेला आहे. आणि इकडे गुरुजी म्हणत असतात की खरंच ही जोडी जी आहे ना ती खरंच खास आहे. म्हणजे इथे आल्यापासून मला खूप सकारात्मक वाटतंय. आणि त्याचबरोबर या सगळ्या ज्या गोष्टी घडत आहेत तेव्हा मात्र इकडे अद्वैत हा बोलत असतो. आणि मग मात्र अद्वैतला पाहून गुरुजी म्हणत असतात की खरंच या गोष्टी ज्या आहेत ना खूप छान घडत आहेत आणि लवकरच मला असं वाटतंय की यांच्या बाबतीत काहीतरी पॉझिटिव्ह होणार आहे, असं गुरुजी सांगत आहेत. यांच्या जोडीला या अंबाबाईचा आशीर्वाद मिळालेला आहे. तर इकडे कला पूजा करत आहे तेव्हा कलाला आठवत आहे ते म्हणजे रोहिणी आणि राहुलची भेट. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडतंय तेव्हा मात्र अद्वैत एकाच विचारात आहे. अद्वैत म्हणतो की नाही, मला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या थोड्या विचारपूर्वकच ठरवल्या पाहिजेत. कला मात्र म्हणत आहे की मला लवकरात लवकर चांदेकरला भेटून हे सगळं सांगायचं आहे. चांदेकरची कोणती सही घ्यायची आहे त्यांना, आणि एकदा का अद्वैतची सही झाली की झालं, असं त्यांचे जे शब्द आहेत ते कलाच्या कानावरती पडत असतात. तर इकडे जेव्हा गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र अद्वैत पूजा करत आहे. अद्वैत म्हणत असतो की एकदा का मी खरेला माझ्या मनातलं सत्य सांगितलं की मग मात्र सगळं व्यवस्थित होणार आहे. जोपर्यंत मी माझ्या मनातलं प्रेम तिच्या पुढे व्यक्त करत नाही तोपर्यंत या सगळ्याला अर्थ नाहीये. तेव्हा ती जोडी स्पेशल होणार आहे, अशा पद्धतीने सांगत आहे. गुरुजींच्या समोर हे सगळं अद्वैतचं सुरू आहे. गुरुजीकडं पूजेसाठी आहेत आणि तेव्हा मात्र इकडे हे दोघं जण वेगवेगळ्या विचारात आहेत. तर अद्वैतलाही लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी आता कलाच्या समोर आणायच्या आहेत. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत खूप खुश आहे, त्याला खूप छान वाटत आहे. आणि त्याचबरोबर अद्वैत म्हणत असतो की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत खूप छान पद्धतीने घडत आहेत. आणि मग आबासुद्धा खुश आहेत. खरंच त्या दोघांची जोडी खरंच खास आहे, असं आबांचं सुद्धा म्हणणं आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अद्वैत म्हणतो की मला काही करून आज खरेला भेटायचं आहे आणि मला तिला रीतसर प्रपोज करायचं आहे, रीतसर मागणी घालायची आहे. तिला सांगायचं आहे की माझ्याशी तू लग्न करशील का, तिला विचारायचं आहे. हे अद्वैतच्या डोक्यात सुरू आहे. तेव्हा मात्र इकडे अद्वैत खुश आहे. त्याचबरोबर कलाच्या डोक्यात एकच आहे की मला चांदेकरला भेटायचं आहे आणि मला चांदेकरच्या समोर व्यक्त व्हायचं आहे. काय व्यक्त व्हायचं आहे तर आपल्या घरावरती संकट येणार आहे, आपल्या घराला या सगळ्यातून वाचवलं पाहिजे. आणि नक्की काय होणार आहे ते माहीत नाहीये, पण आपल्या घराला मात्र वाचवलं पाहिजे, एवढं तिच्या डोक्यात आहे. अद्वैत आता रूममध्ये आलेला असतो. अद्वैत म्हणत असतो की खरंच खरे बरोबर माझं आयुष्य म्हणजे खरंच परफेक्ट जोडी आहे. गुरुजी म्हणाले त्या पद्धतीने या अंबाबाईचा आशीर्वाद तर लाभलेला आहे, पण खरेसारखी मुलगी माझ्या आयुष्यात आहे ती गोष्ट मात्र माझ्यासाठी खूपच मोठी आहे. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींमुळं आता इकडे
अद्वैत हा म्हणत असतो की नाही, आता हे सगळं जे काय आहे ते मला खरेच्या समोर व्यक्त व्हायचंय. अद्वैतने आता फोटोचा अल्बम घेतलेला असतो, त्यामधले लग्नाचे फोटो तो पाहत असतो. आणि तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की नाही, आता खरेच्या बाबतीत आता अद्वैतच्या डोक्यात विचार सुरू झालेले आहेत. आता ह्या फोटो फ्रेममध्ये म्हणजे अद्वैतच्या हातात त्याचा फोटो असतो आणि तो फोटो पाहून तो स्वतःलाच म्हणत असतो की किती बदललोय मी, खरंच किती बदललोय ना. म्हणजे पहिला अद्वैत चांदेकर कसा होता आणि आताचा अद्वैत चांदेकर कसा आहे, म्हणजे तो बदललेला आहे असं अद्वैत सांगत आहे. तेव्हा मात्र इकडे कलासुद्धा अद्वैतचा फोटो मोबाईलमधला पाहत असते आणि तिलासुद्धा खूप छान वाटत असतं. तीसुद्धा खुश असते, परंतु तिला लवकरात लवकर अद्वैतला भेटायचं आहे. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय, कारण हा कशासाठी दुरावा हवा आहे, कशासाठी हे सगळं हवं आहे, आपण तर व्यवस्थित आहोत ना, मग का हवं आहे, कशासाठी हे सगळं करायचं आहे, असं कला प्रश्न विचारते. अद्वैतने सुद्धा फोटो फ्रेम हातात घेतलेली असते, त्याच्यामधला तो फोटो काढलेला असतो स्वतःचा आणि त्या जागी कला आणि अद्वैतचा जो मागच्या मकर संक्रांतीचा फोटो होता, संगीताने त्यांचं हळदी कुंकू केलेलं होतं, तो जो फोटो होता तो फोटो अद्वैतने आता त्या फ्रेममध्ये लावलेला आहे आणि तो म्हणत आहे की हे सगळं जे काही आहे ना, कलाशिवाय खरेशिवाय हे जे आयुष्य आहे ते अपूर्ण आहे. म्हणजे माझ्या आयुष्याला अर्थ आलेला आहे तो फक्त आणि फक्त खरेमुळे आलेला आहे, असं अद्वैत इकडे विचार करतो. त्याचबरोबर आता त्या फोटो अल्बममधले मागच्या वेळचे लग्नाचे जे फोटो आहेत ते फोटो पाहत असतो. एकटक त्या फोटोंकडे पाहत असतो. त्याला छान वाटत असतं, कारण खरे आणि त्याचं फोटोशूट झालेलं होतं. ते सुद्धा ते फोटोशूट तो पाहतो, कारण त्यासोबत कलाचे जे फोटो आहेत ते खूप छान आलेले असतात आणि तो एकटक कलाच्या फोटोकडे पाहत राहतो. आणि त्याच वेळी अद्वैत म्हणतो की आज काहीही करून मला खरेला भेटायचं आहे आणि मी खरेला भेटायला जाणार आहे, असं त्याने विचार केलेला आहे. प्रयत्न तर त्याचे खूप चांगले आहेत, पण जाणार कसा हा मोठा मुद्दा आहे, कारण वाटतं तेवढी सोपी गोष्ट नाही. तर इकडे उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की कलाच्या घरी चुडा भरण्याचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यासाठी चांदेकरांच्या घरून बायकांना बोलवलेलं आहे. आणि मग इकडे कलासुद्धा तेच फोटो पाहत असते, कलासुद्धा खुश असते. आणि मग कलाच्या समोर आता बांगड्या भरणारी जी बाई आहे ती बाई म्हणजे अद्वैत चक्क साडी नेसून आलाय प्रेक्षकांनो. आणि मग अद्वैत तिथे समोर बसलेला आहे आणि कलाला म्हणत असतो की ह्या बघा, आणि अद्वैत तिच्याशी बोलत असतो. कला म्हणत असते, अहो पण तुमच्या आवाजाचं काय झालं, कसे आम्ही गाण्याचे कार्यक्रम पण करतो ना, त्याच्यामुळं थोडंसं माझा आवाज बसलाय, असं अद्वैत सांगत असतो. शेवटी मी कोण आहे खरे, असं तो विचारतो. तेव्हा मात्र कलाच्या लक्षात येतं की हा चांदेकर आहे आणि तो वेश बदलून आपल्याला भेटायला आलेला आहे. आणि तेव्हा मात्र इकडे कला म्हणते की हो का, आणि कला म्हणते तुमची ही स्टाईल मला खूप आवडली, खरंच खूप भारी वाटलंय मला तुमच्या ह्या स्टाईलमुळं. आणि कला अद्वैतकडे पाहत असते. कलाला कळलेलं असतं की अद्वैत तिच्यासाठी तिला भेटायला यायचं आहे, म्हणून तो साडी नेसून आलेला आहे. ही गोष्ट कलाला समजलेली आहे. आता मात्र कलाला खूप छान वाटत आहे आणि त्याचबरोबर कला आणि अद्वैत दोघंही एकमेकांकडे पाहत आहेत. कलाला कधी एकदा अद्वैतला भेटते असं झालं होतं आणि फायनली अद्वैत तिच्याकडे आल्यामुळं आता ती सुद्धा तेवढीच खुश झालेली आहे. आणि अद्वैतला साडी नेसून म्हणजे अद्वैत आपल्यासाठी काय काय करू शकतो या सगळ्या गोष्टी आता इथे कलाच्या समोर येत आहेत. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता कलाच्या हातामध्ये बांगड्या भरायच्या असतात, म्हणजे चुडा भरायचा असतो. तर रोहिणी आहे ती कलाच्या हातामध्ये चुडा भरण्यासाठी समोर आलेली असते आणि जेव्हा ती कलाच्या हातामध्ये चुडा भरत असते तेव्हा मात्र मुद्दामहून कलाच्या हाताला ती बांगडी आहे ती दाबते. मग ज्या क्षणी तिने काचेची बांगडी दाबलेली असते त्या क्षणी एक गोष्ट घडते आणि ती म्हणजेच की कलाला ते बांगडी लागते. जेव्हा बांगडी कलाच्या हाताला लागलेली आहे तेव्हा मात्र कला आई ग करून ओरडते. तेव्हा मात्र तिथं असलेल्या काजल, संगीता या सगळ्यांना रोहिणीचे हे कारस्थान समजलेलं असतं. कला सुद्धा रागाने रोहिणीकडे पाहत असते. हे सगळं का केलंय तिने, याच्या मागे काय आहे उद्देश, हा प्रश्न मात्र पडलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.